आपल्याकडे एकच महिना आहे. या एका महिन्यामध्ये आपण आपल्या नावासंदर्भात संपूर्ण माहिती या BLO पर्यंत देणं, त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणं खूप गरजेचं आहे. आपलं नाव मतदान यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी सर्व कार्यवाही करा. अन्यथा आपलं नाव मतदान यादीमधून उडू पण शकतं, जाऊ पण शकतं. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह शिर्डीतही मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादी अचूक करणे, दुबार नावे वगळणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे हा आहे. यासाठी नियुक्त केलेले बूथ लेव्हल ऑफिसर्स म्हणजेच BLO आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून BLA हे मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष नागरिकांच्या घरी भेट देत असून आपल्या कुटुंबातील मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो आणि आधार नंबर यासाठी लागणार असून नागरिकांनी व्यवस्थित जबाबदारपणे माहिती द्यावी, अन्यथा मतदार यादीतून नाव वगळलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कळकळीचं आवाहन शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक निलेशदादा कोते यांनी केलं आहे. ही मोहीम 30 जून 2026 पासून सुरू झाली असून ती 29 जुलै 2026 पर्यंत राबवली जाणार असून नागरिकांनी शासनाच्या वतीनं प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन निलेश कोते यांनी केलं आहे. सध्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनर्निरीक्षण जे मतदार यादीचा कार्यक्रम आहे त्याच्या संदर्भात सर्व कार्यक्रम महाराष्ट्रभर चालू आहे. त्याच अनुषंगाने शिर्डीमध्ये देखील हा कार्यक्रम आहे तो देखील यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. सर्व मतदारांमध्ये खऱ्या अर्थानं जागृतपणा येण्यासाठी खऱ्या अर्थानं मी आज साई न्यूज या माध्यमातून मी मतदारांना एक आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. खरं तर मतदान पुनर्वेशन हे जे आहे यादी त्याची सखोल माहिती आपण आपल्या BLOला देणं खूप गरजेचं आहे. कारण आज जेवढ्या प्रभागामध्ये जे BLO आहेत त्या BLOंची यादी ते नगरपालिकेमध्ये आहे. मग मतदारांनी आपल्या ज्या यादी भाग क्रमांकामध्ये येतो त्या सर्व यादी भाग क्रमांकाच्या BLOशी संपर्क साधून आपलं नाव मतदान यादीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात आपण स्वतः पुढे येणं खूप गरजेचं आहे. कारण कालपर्यंत अशी परिस्थिती होती की बऱ्याच लोकांना ही गोष्ट अवगत नाही किंवा माहितीही नाही. त्याच्यामुळे मी साई न्यूजच्या या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण आपल्या BLOच्या माध्यमातून आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी तो फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. यासाठी सुजयदादांच्या माध्यमातून, नामदार साहेबांच्या माध्यमातून त्यांची विशेष टीम देखील कार्यरत आहे. आपण देखील त्यांच्याशी संपर्क साधणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे एकच महिना आहे. या एका महिन्यामध्ये आपण आपल्या नावासंदर्भात संपूर्ण माहिती या BLO पर्यंत देणं, त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणं खूप गरजेचं आहे. याची आपण आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व नगरसेवकांनी देखील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील आपल्या प्रभागामध्ये कोण BLO आहेत, त्याचबरोबर या BLOसाठी जे कोणी BLA आहेत या सर्वांची देखील माहिती असून त्यांनी त्वरित सगळ्याच मतदारांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. कारण अनेक जे मतदार आहेत की ते निरक्षर आहेत, त्यांना काही माहीत नसतं. परंतु जर आपण स्वतः जाऊन त्यांच्यापर्यंत मतदार जो फॉर्म आहे तो भरून घेतला तर निश्चितच एक चांगलं काम अजून BLOच्या माध्यमातून होईल. कारण तो आत्ता आम्हाला असं निदर्शनास येत आहे की BLOंना कोणीही कोणत्याही प्रकारचं मदत करत नाहीये. BLO अतिशय हातबल झालेले आहेत. परंतु असं न करता आपण BLOंना देखील तेवढीच मदत केली पाहिजे. आणि जे BLA सुजयदादांच्या माध्यमातून नेमले गेलेले आहेत ते BLAंनी देखील अतिशय प्रामाणिकपणे मतदारांशी संपर्क साधून तो मतदारांच्या सर्व जे माहिती आहे तो माहिती फॉर्म आहे, मग त्यात फोटो वगैरे सगळे आहेत, हे सगळं भरून आपण BLO पर्यंत द्या व आपलं नाव मतदान यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी सर्व कार्यवाही करा. अन्यथा आपलं नाव मतदान यादीमधून उडू पण शकतं, जाऊ पण शकतं. आणि खऱ्या अर्थानं आज पाहिलं तर जो बोजा आज शिर्डीच्या या सर्व लोकसंख्येमध्ये झालेला आहे तो बोजा कुठेतरी कमी पण होणार आहे. कारण अनेक असंख्य नावे असे दिसत आहेत की ते अति बोगस आहेत. परगावी राहणारे लोक आहेत पण त्यांचं नाव शिर्डीमध्ये समाविष्ट आहे आणि या शिर्डीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे पुरावा नाही. असे अनेक नावं आमच्या निदर्शनास आलेले आहेत. ते नाव देखील BLOच्या माध्यमातून आज या यादीतून वगळले जाणार आहेत. त्याच्यामुळं सर्व जे मतदार आहेत आपले शिर्डीतले सर्व मतदारांना अतिशय कळकळीचं आवाहन करतो. कारण ही संधी पुन्हा गेली तर पुन्हा येणार नाही आणि आपलं नाव मतदार यादीमध्ये देखील समाविष्ट होणार नाही. त्याच्यामुळे त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी असतील
त्या त्या प्रभागातील BLO असतील आणि BLA असतील, जे त्यांची नेमणूक सुजेदारांच्या माध्यमातून झालेली आहे, अशा सर्वांनी प्रामाणिकपणे काम करणं खूप महत्वाचं आहे. आता शिर्डीतील नागरिकांना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर माझ्यासारखे अनेक नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना आपण आपल्या अडचणी सांगून प्रश्न विचारू शकता. खरं तर आज मी प्रभाग क्रमांक 1चा नगरसेवक आहे. या नात्याने आज माझ्या प्रभागामध्ये जवळपास 6 यादी भाग क्रमांक आहे. 6 यादी भाग क्रमांक म्हणजे माझ्या आज संपूर्ण प्रभागामध्ये 6 BLO आहेत, 6 BLA आहेत. त्याच्यामुळं आज मी या सर्व BLOंची या ठिकाणी बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये त्यांच्या कारण कसं आहे की जे BLO आज काम करतायत ते काम कुणीच करत नाही आणि आपल्यासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की सुजयदादांनी अतिशय चांगले BLO या आपल्या शिर्डीसाठी दिलेले आहेत आणि अतिशय पारदर्शकपणे काम चालू आहे. बोगस काम होणार नाही याची देखील काळजी लोकप्रतिनिधींनी आणि BLAंनी घेतली पाहिजे. कारण बोगस नावं ठेवून इथं उपयोग नाही. हे लोक फक्त शिर्डी नगर परिषदेची निवडणूक असेल तरच येतात. हे लोक विधान परिषद असेल, लोकसभा असेल, त्याला अजिबात मतदानाला येत नाहीत आणि जे बोगस नावं आहेत, जे परगावून इथं आलेले आहेत आणि केवळ त्यांनी मतदानासाठी जे शिर्डीमध्ये नावं ठेवलेले आहेत, असे देखील नावं त्यांचं पुनर्निरीक्षण होईल आणि या पुनर्निरीक्षणा माध्यमातून त्यांचे नावं वगळण्यात येतील आणि जो शिर्डीचा जो अतिरिक्त बोजा लोकसंख्येचा वाढलेला आहे तो कुठेतरी कमी होताना दिसतो. अजून एक गोष्ट खूप महत्वाची आमच्या निदर्शनास या ठिकाणी अशी आलेली आहे की आज मी माझ्या प्रभागाचा विचार केला तर माझ्या प्रभागातले अनेक लोक विखुरले गेलेले आहेत. कोणी करोडोबा नगरला आहे, गणेशवाडीत आहेत, कालिका नगरमध्ये आहेत, द्वारका नगर, राजगुरू वगैरे, म्हणजे सर्व लोक हे विभागले गेलेले आहेत. त्याच्यामुळे माझं सर्व लोकांना हेच आव्हान आहे, मतदारांना आव्हान आहे, आपण ज्या त्या यादी भाग क्रमांकामधील BLOंशी संपर्क साधा आणि कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती जरी BLOंशी संपर्क साधला तर निश्चितच काम करण्यास व्यवस्थित आपल्याला मार्ग निघतील. कारण आज परिस्थिती अशी आहे की कोण माणूस कुठे राहतो हे BLOंना काहीच माहीत नाही. त्याच्यामुळे स्वतःहून मतदारांनी पुढे या आणि या जागृतपणाने या मोहिमेमध्ये यशस्वी सहभागी आहे. आज या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चालणाऱ्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अतिशय व्यवस्थित असं काम होत आहे. म्हणजे अतिशय सखोल माहिती घेऊन मतदानामध्ये मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट होणार आहे. त्याच्यामुळे माझं सर्व मतदारांना, बंधू भगिनींना आव्हान आहे की ज्या त्या आपल्या यादी भाग क्रमांकातील प्रभागातील जे BLO असतील त्या BLOंना आपले आवश्यक कागदपत्र द्या, आपले पासपोर्ट साईजचे फोटो द्या, आपले आई वडील, आपले जे पूर्वज असतील त्यांची योग्य ती माहिती BLOंपर्यंत पोहोचवा, तरच आपलं नाव या मतदान यादीमध्ये समाविष्ट होणार आहे. अशी देखील माहिती या निमित्तानं मी आपल्याला देत आहे.